ती फक्त डेप्युटी कलेक्टर, डी-वाय-एस-पी हे चांगल्या जागा येत आहेत म्हणून आपण फक्त फोकस त्यांच्याकडे करतो. पण सर सगळे सक्सेसफुल होणार नाहीयेत. ही रिॲलिटी आहे. हे ट्रुथ आहे. हे तुम्हाला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आणि जर आणि डेफिनेटली तुमचं जे काही गोल असेल, पण फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सर्व्हायव्हल करायचं आहे. सर्व्हायव्हल स्किल्स तुम्हाला आधी हवं आहे. तुमचं लाईव्हलीहूड, तुमचं जॉब, लाईफ, मॅरेज हे सुद्धा तुम्हाला नीट हाताळायचं आहे. त्यामुळे तुम्ही डिफरंट अपॉर्च्युनिटी एक्सप्लोर करा. एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी सोडून खूप सारे असे आहेत, की त्यांनी बिझनेस सुरू केलेत. शेतीमध्ये त्यांनी खूप चांगल्या मोठ्या ठिकाणी त्यांनी प्रगती केली आहे. पण तुम्हाला जर डेफिनेटली जर तुम्हाला गव्हर्नमेंटमध्येच राहायचं आहे, तर सर आता नाबार्ड सोडून सर रेग्युलेटरी बॉडीजमध्ये नाबार्ड, आर-बी-आय, सेबी, इन्शुरन्स, पेन्शन ह्या सगळ्यांचे रेग्युलेटरी बॉडीज आहेत. सर यामध्ये इतके चांगल्या अपॉर्च्युनिटी आहेत. प्लस यांची सॅलरी म्हणजे विचारसुद्धा करू शकत नाही आपण, की आपण फक्त ज्या पोस्टकडे आपण बघत असतो एस-टी-आय, एस-ओ त्यापेक्षा डबल किंवा ट्रिपलने त्यांच्याकडे या रेग्युलेटरी बॉडीजमध्ये चांगली सॅलरी देते.